गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरु चरणकमलाभ्यां नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणांचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिध्यान योगेश्वरांचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। गंगा माता की जय, भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। संतांची या परम उंच मनस्थलीसी, घेऊन जन्म जन पावन भक्ती तैसी। तू वाहतेस हिम पर्वत कन्यके गे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे। सामर्थ्य जे असत वेद रुचात सुप्त, जे प्रेम दिव्य परमेशरुदात गुप्त। ते मूर्त होत तव रूप धरो निवेगे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे। पाहून पुण्य तपयत्न अशा गुणासी, जे पावती बहुत देव असे महीसी। तू माय वत्सल परीन तयातली गे, भागीरथी कर पवित्र मला निजांगे। संतप्त होत हर काल विषेतयासी, तू शांत विसी सुख शीतल शिखरांसी। तो शोणितो श्रीधरी तुझला सवेगे, भागीरथी कर पवित्र मला
तूची कलिंग गिरिजा ब्रजराससूत्रा भीमे शिवे अमरजे झणी पावतुंगे भागीरथी कर पवित्र मनानी जांगे श्री शारदे सम तुझे जलशुभ्रवर्ण श्री शारदे सम तुझे जलशुभ्रवर्ण लक्ष्मी परी मधुर सौख्य समृद्धी पूर्ण हा ओघ उग्र जणू नाचत कालिकागे भागीरथी कर पवित्र मनानी झांगे स्पर्शेच केवळ निवारित तीन ताप ऐसे प्रसिद्ध जननी तव एक आप त्याचीच साक्ष पटली मजला इथे गे भागीरथी कर पवित्र मनानी झांगे मी पाहिले तुझसी सद्गुरूचे हृदात तेथे कृपा करुण वत्सल तू नितांत आता इथे ही वरदा जननी तशी गे भागीरथी कर पवित्र मनानी झांगे भागीरथी कर पवित्र मनानी झांगे भागीरथी कर पवित्र मनानी झांगे गंगा माता की जय गोदा माता की जय श्री रुक्मिणी माता की जय काल आपण पाहिलं की गंगा 32 पायऱ्या चढून वर आलेली आहे 32 श्लोक म्हटलेले आहेत जगन्नाथ पंडितांनी आर्ततेनं गंगेला हाक मारलेली आहे आर्त भावनेनं हाक मारल्यानंतर का नाही आई धावून येणार आपल्या मुलासाठी जगन्नाथ पंडिताचा हट्ट आहे गंगा मातेला की आई तूच येऊन मला इथून उचलून कडेवर घे जसं लहान मुलं हट्ट करतात ना आईला की मी जिथं बसलोय तिथंच तू आली पाहिजेस असा प्रेमळ हट्ट आहे जगन्नाथ पंडितांचा आणि कोणत्याही भक्ताचा असा हट्ट असतो बरं का जर तो अनन्य भावाने शरण गेला असेल तर त्याचा हट्ट हा आईला पुरवावाच लागतो तसं गंगामाता पंडितांचा हट्ट पुरवते गंगामाता 32 पायऱ्या चढून वर आलेली आहे आणि हळूहळू जगन्नाथ पंडितांना कवेमध्ये घ्यायला गंगामाता आतुर झाली आसुसली आहे तिलाही प्रेमपाना फुटलेला आहे गंगामातेला पहा आईचं आणि मुलाचं वात्सल्य कसं आहे वात्सल्य भाव कसा निर्माण झालेला आहे 33व्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात विमानै स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः पतन्ति द्राक्पापा जननी नरकान्तः परवशः विभागोऽयं तस्मिन् शुभमयमूर्तो जनपदे न यत्र त्वं लीला दलितमनुजा शेषकलुषा घडे जाला पुण्याचरणती जावे सुरपुरी पडावे पापिष्टी विषम नरकी घोर विवरी व्यवस्था ऐशी हे अशुभमय देशांतची असे तुझी लीला जेथे सकल अगहर्त्री न विलसे
गंगा माता की जय. पुण्यवानाने स्वर्गात व पापी लोकांनी नरकात जाणे हा नियम तू ज्या देशात नाहीस त्यासाठी आहे. जेथे गंगा माते तू आहेस ते सर्व स्वर्गातच जाणार असे जगन्नाथ पंडित म्हणत आहेत. गंगेची स्तुती करतायत. हे गंगा माते, पुण्यवान विमानातून स्वच्छंदपणे स्वर्गात जातात. पापी पराधीन होऊन त्वरित नरकात पडतात. जेथे लिहिल्याने माणसांच्या सर्व पापांचा नाश करणारी तू नाहीस त्या मूर्तिमंत अशुभमय देशातच ही विभागणी होते. आप्पा म्हणतात, पुण्यवंत विमानात बसून सरळ स्वर्गात जातात. पाप्यांना मात्र अगतिकपणे नरकात पडावे लागते. माते, अशी विषम विभागणी त्याच अशुभ देशात होते जेथे पातकांचा नाश करणारी तुझी मूर्ती नाही. स्वर्ग कोणाला मिळतो? जे पुण्य करतात त्यांना स्वर्ग मिळतो. गीतेने म्हटले आहे, जे 3 वेद जाणतात, यज्ञ करून सोमपान करतात, यज्ञ करतात, ते स्वर्गाची कामना करतात. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकमश्नंती दिव्यान दिवी देवभोगान. ते यज्ञ करणारे पुण्य मिळवून स्वर्ग लोकाला जातात व दिव्य भोग भोगतात. स्वर्ग कसा आहे याचे ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायात वर्णन केले आहे. अमरावती सारखी राजधानी, अष्टमहासिद्धींची भांडारे, अमृताची कोठारे व कामधेनूंचे कळप तेथे आहेत. चिंतामणी रत्नांची फरशी, कल्पवृक्षांचे बगीचे, गंधर्वांची गाणी, रंभेसारख्या अप्सरांचे नृत्य आहे. पुण्यवान अशा स्वर्गात जातात व दिव्य भोग भोगतात, दिव्य सुख भोगतात. पापी नरकात जातात. 16व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी नरकाचे वर्णन केले आहे. तेथे तलवारीच्या पानांची झाडे आहेत, खैराच्या निखाऱ्याचे डोंगर आहेत, तापलेल्या तेलांचे समुद्र उसळत आहेत. यमाचा जाच नित्य नवा आहे. भागवत पुराणामध्ये नरकाचे 28 प्रकार सांगितलेले आहेत. त्यात भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे भयंकर, अंगावर काटा आणणारे असे वर्णन केले आहे. पण स्वर्गात जाणारे व नरकात जाणारे अशी विभागणी त्याच देशात होते जिथे पुण्यसलीला गंगा नाही. ज्या देशात गंगा वाहते त्यात गंगा सर्व पापांचा नाश करते. म्हणून नरकात कोणी जातच नाही, सगळेच स्वर्गाला जातात. त्यामुळे पापी नरकात आणि पुण्यवान स्वर्गात अशी विभागणीच नाही. आपल्या पुराणामध्ये गंगेच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. गंगेची उत्पत्ती कशी झाली, गंगेचे महत्त्व कसे आहे, तर ही गंगा माता कशी उत्पन्न झाली याबद्दल अनेक कथा आहेत गंगेच्या. एकदा काय झालं, लक्ष्मीनारायण बसले होते आणि तेवढ्यात तिथे भगवान शंकर वृषभावर बसून स्मित करीत आले. त्यांनी व्याघ्रचर्म धारण केले होते, म्हणजे वाघाचे कातडे पांघरले होते. त्यांच्या अंगाखांद्यावर नाग होते आणि त्यांच्या गळ्यात नागाचेच यज्ञोपवीत होते. त्यांनी मस्तकावर जटा बांधल्या होत्या. त्या जटांवर एक अर्धचंद्र धारण केलेला होता. त्यांच्या हातात त्रिशूळ आणि पट्टीश होते. तेथे येताच त्यांनी वृषभावरून भक्तिभावाने कमलेच्या त्या कांताला प्रणाम केला. त्याचवेळी तेथे इंद्रादी सर्व देव, आदित्य, रुद्र, मनु, सिद्ध, चारण, ऋषीमुनी सर्वजण असे आले. सर्वांनी हात जोडून त्या पुरुषोत्तमाची स्तुती केली. शंकरालाही प्रणाम करून ते तेथे नम्रपणे उभे राहिले. मग तेथे शंकराने एक संगीत गायन केले. ते सुर ताल त्यांनी अतिशय युक्त होते. ते मनमोहक गायन समुचित रागाने बद्ध होते. त्यात राधाकृष्णाच्या रासक्रीडेचे अतिसुंदर आख्यानाचे वर्णन केले होते. ते शास्त्रोक्त अतिदीर्घ मधुर गायन अतिशय दुर्लभ होते आणि ते ऐकण्याने आम्ही पुलकित झालो असे सर्व देव म्हणतात. आमच्या अंगावरचे रोम उभे राहिले, आमच्या डोळ्यात अश्रू भरून राहिले, आम्ही चेतनाशून्य झालो. आमचे सगळ्यांचे डोळे पुन्हा पुन्हा पाण्याने भरून येत होते. ही स्थिती तेथे जमलेल्या सर्वांची झाली. त्यामुळे सर्व वैकुंठ या पाण्याने भरून गेले. ते पाहून लक्ष्मी, विष्णू आणि शिव तिघेही काळजीत पडले. सर्व सुरांच्या म्हणजे देवांच्या शरीरातून अशा रीतीने जे पाणी बाहेर पडले त्यांनी एक नदी बनवून वैकुंठाच्या 4ही दिशांना सोडली आणि देवांच्या शरीरापासून जन्मलेली ही नदी अतिशय पुण्यपावन आहे. पुण्यवान म्हणूनच भगवत भक्तांनी ती हरिभक्ती देणारी होय. तिचा स्पर्श होताच कोटी जन्माची पापे जळून जातात. पुष्कर तीर्थ देखील या जान्हवीच्या पुढे काहीच नाही. या नदीचे नाव जान्हवी असे पडले.
तीच भगीरथाने पृथ्वीवर आणल्यामुळे तिला भागीरथी हे नाव पडले. एका अंशमात्राने ती पृथ्वीवर वाहत आहे. गाम आगता असल्यामुळे तिला गंगा हे नाव पडले. अगदी पूर्वी जन्मू राजाच्या कोपाने ती त्याची कन्या बनली, म्हणून तिला जान्हवी असे म्हणतात. रागावलेल्या जन्मूने तिचे सर्व पाणी पिऊन टाकले होते. पुढे देवांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी तिला परत बाहेर काढले, म्हणून त्यांची कन्या जान्हवी बनली. वसूचा अवतार भीष्म हा देखील हिच्यापासून जन्मला, म्हणून हिचे नाव भीष्मसू असेही आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही लोकात वाहते, म्हणून तिला त्रिपथगामिनी असेही म्हणतात. मुख्यतः ती स्वर्गात मंदाकिनीच्या नावाने वाहते. तेथे ती 10,000 योजने विस्तृत आहे. तेथे दुधासारख्या असलेल्या तिच्या पाण्यावर अत्यंत उंच उंच लाटा उसळतात. वैकुंठातून ती ब्रह्मलोकात गेली आणि ब्रह्मलोकातून ती स्वर्गात आली होती आणि स्वर्गलोकातून ती हिमालय मार्गे पृथ्वीवर उतरली. पृथ्वीवर ती वाहत वाहत जिथे मिठाच्या समुद्राला मिळते तिथे तिला धारलक्कनंदा असे नाव आहे. येथे ती शुद्ध स्फटिकाच्या स्वरूपाची अतिशय वेगवान आहे. ती प्राण्यांच्या पापासाठी अग्नीसारखी आहे. वैकुंठात जाण्याचा सोपा हिचे स्वरूप समजावे. ती कृपामयी नदी देवता तिच्या आश्रयाला आलेल्यांना मुक्ती देते. तिच्या पाण्याच्या स्नानाने सर्व प्रकारचे कल्याण होते. भारतात ती 5,000 वर्ष राहणार आहे असे भविष्य आहे. जोपर्यंत ही नदी आहे तोपर्यंत तेथे कलियुगाचा काहीही प्रभाव जाणवत नाही. ही दिव्य नदी जेव्हा अतल लोकात वाहते तेव्हा तिला भोगवती या नावाने ओळखतात. तेथे ती दुधाच्या फेसासारखी आणि नित्य वेगवान असते. तिच्या काठावर नागकन्या क्रीडा करीत असतात. अशा या जान्हवीच्या दर्शनानेच काय तर स्मरणाने देखील पुण्य मिळते असे या गंगा नदीचे महत्व आहे. पुढच्या 34व्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात, अपिघ्नन्तो विप्रान् विरतमुशन्तो गुरुसतिः पिबन्तो मैर्येयं पुनरपहरन्तश्च कनकम् विहाय त्वय्यन्ते तनुमत नुदानाध्वरजुषाम् उपर्यम्ब क्रीडन्त्यखिल सुरसंभावितपदाः. महापापी अंतकाळी देहास गंगार्पण करून स्वर्गात जातात. वधीती विप्राते सतत गुरुदारा निरतजे हरावे स्वर्णाते मलिन मदिरा पानही तिजे. महत्पापी ऐसे त्यजिति निज देहात अवतिरी करीती क्रीडाते कृतमकनरा होनी उपरी. गंगा माता की जय. हे माते, जगन्नाथ पंडित म्हणतात, हे माते, ब्रह्महत्या, गुरुपत्नी, अभिलाष, मद्यपान, सुवर्ण चोरी ही पापे करणारा सुद्धा अंतकाळी देह गंगार्पण करतो आणि तो देवमान्य यज्ञादी करणाऱ्या पुण्यवानापेक्षा उच्च पद प्राप्त करून घेतो असे या ठिकाणी नमूद केलेले आहे. हे गंगा माते, जे पापी सतत ब्राह्मणांची हत्या करतात, गुरूंच्या पतिव्रता पत्नीची इच्छा करतात, दारू पितात, सोने हरण करतात, ते शेवटी तुझ्यात देहत्याग करून अखिल देवांनी पूजित होतात व पुष्कळ दान यज्ञ करणाऱ्यांच्या वर जाऊन क्रीडा करतात. अत्यंत पापी सुद्धा तुझ्यात देहत्याग केला तर तो महादान यज्ञ करणाऱ्यांच्या वर जाऊन क्रीडा करतात. आप्पा म्हणतात, कोणी मद्यपी बनतात, कोणी गुरुपत्नी भोगतात, कोणी ब्रह्महत्या करण्यास धसतात, कोणी सोने चोरतात, अशी महत् पापे सदैव करतात. त्यांची पर्वा करीत नाही. अशा नराधमांना देहत्यागाच्या वेळी तुझा तट जर लाभला तर त्यांना सहज मोक्ष प्राप्त होतो. त्यांना जे सदैव जप, जाप्य, यजन यात मग्न असतात त्यांची तुलना करत खचितच अधिक पुण्य लाभते. यात काही महापापे सांगितले आहेत. सतत ब्राह्मणांचा वध करणे, ब्रह्महत्या हे महापाप. ब्राह्मणांची हत्या, दारू पिणे, चोरी, गुरुपत्नी समागम व त्यांचा सहवास ही महापातके आहे. ही पातके करणारे महापापी सुद्धा त्यांनी गंगेत देह सोडला तर ते इतर पुण्य करणाऱ्यांच्याही वरच्या लोकात जातात आणि त्यांचे चरण देव पूजतात.
म्हणून गंगेत देह सोडणाऱ्यांचे पुण्य व भाग्य किती असेल पहा. अलभ्यं सौरभ्यं हरति नियतं यः सुमनसां क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रक्षतभृतां त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात् पुनीते सोऽपि द्रागः पवमानस्त्रिभुवनम्. वायूलाही पवित्र करणारी तूच आहेस. सुगंधा पुष्पाचे हरण नियमे संतत कीजे वियोगाच्या शस्त्रे क्षत हरती तत्प्राण हरजे. असा वायू तुझा चलित तलहरियोग विभवे स्वसंचारे माते करी भुवन हे शुद्ध अवघे. फुलामधील सुगंध चोरणारा विरहींचे प्राण हरण करणारा चोरटा पापी वायू तुझ्या लहरींच्या स्पर्शानेच पुण्यवान होतो व इतरांना आपल्या स्पर्शाने पुण्यवान करतो. हा माते असा तुझा महिमा आहे, असे जगन्नाथ पंडित म्हणत आहे. हे गंगा माते, जो फुलांचा दुर्लभ सुगंध सतत हरण करतो, त्या क्षणापासूनच विरहाच्या शस्त्राने हृदय विद्ध करणारा तो प्राण सुद्धा हरण करतो. तोच वारा तुझ्या लीलेने उचंबळणाऱ्या लाटांच्या संबोधाने त्वरित त्रिभुवनाला पवित्र करतो. आहा, काय तुझा महिमा आहे. आप्पा म्हणतात, वायू मोठा दुराचारी आहे, त्याची दृष्टी सुगंधावर आहे. तो फुलांचा सहवास सतत चोरतो. जो हे गंगे एरवी सुलभ आहे, तो सुवासिक होऊन स्वैरपणे वाहत राहतो. तो विरहाने घायाळ झालेल्या लोकांवर उन्मत्तपणे आघात करतो. विरहाची आग अशी विचित्र आहे. शीत उपचाराने ती भडकते. त्यात सुगंधी वायूची झुळूक फार घातक आहे. सुगंधाचे सेवन घडले की विरहीजन प्राण टाकतात. अशा अनेक हत्या दुष्टपणे वायू करतो. असा हा पातकी वारा तुझ्या पाण्याला स्पर्श करतो. त्या स्पर्शाने त्याच्या सर्व पापांचा निचरा होतो. तुझ्या तरंगांच्या सहवासाने तो वारा पवित्र होतो व विश्वाला पवित्र करतो. माते, केवढे हे आश्चर्य आहे. केलेल्या कृत्याचा वायूला शीण नाही, उलट त्या वाऱ्याला पवित्रपणाचे सामर्थ्य येते. फुलांचा सुगंध हरण करणारा, विरही जनांचे प्राण हरण करणारा वारा तुझ्या संपर्काने जगाला पवित्र करतो. हे गंगा माते, तुझे असे सामर्थ्य आहे. जसे समुद्रावर पाषाण तरंगले हे रामाचे सामर्थ्य, तसे ये मच्चन्ति निमज्जयन्ति च परास्ते प्रस्तरा दुस्तरे वार्धो वीरतरन्ति वानरभटान् संतारन्तेऽपि च नैते ग्रावगुणान् वारीधि गुणा नो वानराणां गुणाः श्रीमद्राशरथेः प्रतापमहिमा सोऽयं समुज्जुम्भते. जे दगड स्वतः बुडतात, दुसऱ्यांना बुडवितात, ते तरणे कठीण. समुद्रात वीर वानर सैन्य तरले व त्यांनी दगड तारले सुद्धा. हे समुद्राचे गुण नाहीत, दगडाचे गुण नाहीत, वानरांचेही गुण नाहीत. हा श्रीमद दाशरथी रामाचा महिमा आहे की ते तरले. त्याप्रमाणे फुलांचा सुगंध हरण करणारा, विरही जनांचे प्राण घेणारा वारा गंगेच्या स्पर्शाने जगाला पवित्र करतो. हे गंगेचे सामर्थ्य आहे, वाऱ्याचे नाही. इतर वस्तूंचे चूर्ण करणारे लोखंड परिसाच्या स्पर्शाने सोने होते. तसा विरही जनांच्या हृदयाचा दाह करणारा वारा गंगेच्या पाण्यावरून वाहून त्याचे थेंब त्रैलोक्यावर पडतात व त्रैलोक्य पवित्र होते. पुढच्या 36व्या श्लोकात जगन्नाथ पंडित म्हणतात, कियंताः संतेके नियतमः लोकार्थ घटकाः परे पूतात्मानः कतिच परलोक प्रणयिनाः सुखं शेते मातस्त्व खलु कृपातः पुनरयं जगन्नाथाः शश्वत्वयि निहितलोकद्वयभरः. कवी आपला निश्चय सांगतो, किती या लोकांच्या स्थिती समसुमती सांग करीती पवित्रात्मे कोणी सतत परलोकास जपती कृपा पांगे तुझ्या सुखरूपनी जे मी धणीवरी समर्पुनी
लोकत्वय जननी चिंता तुझवरी. हे माते, अनेक जण जनकल्याणाची कामे करून कीर्तिमान होऊन ह्या लोकी व स्वरलोकी उत्तम भोग भोगतात. तसेच सदाचारीही उभयलोकी सुखी होतात. मी जगन्नाथ मात्र काहीही न करता तुझ्यावर भूस्वर्गादी लोकांचा भार टाकून स्वस्थपणे झोप घेतो आहे, असे जगन्नाथ पंडित म्हणतात. हे आई गंगा माते, येथे कित्येक लोक लोककल्याणासाठी झटतात आणि काही स्वतःला पवित्र करून परलोकांचे प्रेम असणारे आहेत. पण हा जगन्नाथ मात्र तुझ्यावर दोन्ही लोकांचा भार टाकून शाश्वत सुखाने झोपतो. आप्पा म्हणतात, कित्येक लोक इहलोकीच्या सुखासाठी जगाच्या रहाटीप्रमाणे खटपट करतात, त्यासाठी आयुष्य वेचतात. काही जण पुण्य लोकाची प्राप्ती होण्यासाठी पवित्रपणे जगतात. हे गंगा माते, त्यांच्या मनात परलोकाचे प्रेम राहते. मी मात्र यातील काहीच करत नाही. दोन्ही लोकांचा भार मी तुझ्यावर सोपवला आहे. तुझ्या कृपेच्या बळावर काहीही उद्योग न करता तुझ्या मांडीवर डोके ठेवून स्वस्थपणे झोपतो. काही लोक इहलोकातील लोकांच्या कल्याणासाठी झटतात, काही जण परलोकासाठी प्रार्थना करतात. पण हा जगन्नाथ मात्र दोन्ही लोकांचा भार गंगा मातेवर टाकून तिच्या कृपेने सुखाने झोपतो. जगन्नाथाने लोकांची वर्गवारी 2 गटात केलेली आहे. जो इहलोकीचाच विचार करून लोकांच्या कल्याणासाठी झटतात, काही लोक परलोक मानत नाहीत, ते इहलोकातील लोकांच्या कल्याणासाठी झटतात. प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे देव न मानणारे, परलोक न मानणारे होते, पण त्यांनी समाजकार्यासाठी कोट्यावधी रुपये दान केले. समाज सुधारक बाबा आमटे नास्तिक होते, पण त्यांनी उभा केलेले कार्य अलौकिक आहे. ज्यांच्या परलोकावर विश्वास आहे ते स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून यज्ञ, दान, तप या मार्गाने स्वर्गाला जातात. पण पंडितराज जगन्नाथ मात्र इहलोक व परलोक दोन्हीचा भार श्री गंगेवर सोपवून सुखाने झोपतो. अशी त्यांची आगळी वेगळी भक्ती आहे जगन्नाथ पंडितांची. पुढच्या 37व्या श्लोकामध्ये ते म्हणतायत, भवत्या हि भ्रात्या धमपतित पाखंड परिषद परित्राण स्नेहा श्लथयितुम शक्यः खलु यथा ममाप्येवं प्रेमा दुरित निवहेष्वम जगति स्वभाव ओयं सर्वैरपि खलु यतो दुष्परिहरः. कोणीही आपला स्वभाव टाकू शकत नाही. जगीचे का व्रात्याधिक अधमदेह प्रकटले तया रक्षावेही अविट करुणा तुझ नढळे सुटेना तैसेची दुरित विषयी प्रेम मजकी स्वभावाने कोणी त्यजी जनी अशी गोष्ट लटकी. गंगा माता की जय. हे गंगा माते, जगात जे कोणी अधम पतित आहेत त्यांचा उद्धार करणे हा तुझा स्वभाव, तसेच पापाचा मार्ग आचरणे हा माझा स्वभाव. जन्मतः स्वभाव बदलणे शक्य नसते. हे गंगा माते, ज्याप्रमाणे तुझा व्रात्य, अधम, पतित, पाखंडी यांचा समूह असणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्याविषयीचे प्रेम हे खरोखरच शिथिल करणे अशक्य आहे, तसेच पापांचा समूह असणाऱ्यावर माझे प्रेम सुद्धा शिथिल करणे अशक्य आहे. कारण जगात सर्वांनाच आपला स्वभाव बदलणे दुष्कर असते. कोणीही आपला स्वभाव टाकू शकत नाही. म्हणून आप्पा म्हणतात, हे गंगे, स्वैरवर्तनी, दुष्ट, पतित, नाठाळ, नास्तिक या सर्वांना तारण्याच्या कामात तू सदैव घडलेली आहेस. सर्वांचा उद्धार करण्यात तू घडून गेलेली आहेस. पाप्यांचे रक्षण करावे हे तुला व्यसन जडले आहे. त्याविषयी तुला कोणी काही सांगितले तर तो जिव्हाळा संपणार आहे का? तसेच हे गंगे, माझे दुर्वर्तनावर भारी प्रेम. कोणाच्याही स्वभावात बदल करता येत नाही. स्वभाव दुरतिक्रमः. स्वभाव बदलणे दुर्धर आहे. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो, पण चंदन जसे उगाळावे तसे तसे ते सुवास देते. स्वभावी यादृशो यस्य न जह्यति कदाचन. जयाचा जसा स्वभाव असतो ते कधीही बदलत नाही. स्वभावं न जहात्येव साधुरापत्कदोपि गतोपि सन् कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभते तराम.
सज्जन माणसे संकटात सापडली तर आपला स्वभाव सोडत नाही. कापराला अग्नीने स्पर्श केला तरी इतरांना सुगंध मिळतो. नीच, पापी, पतित, पाखंडी, अधम यांचा उद्धार करणे माता गंगेचा स्वभाव आहे आणि तो ती सोडत नाही. तर जगन्नाथ पंडित म्हणतात की पाप करणे हा माझा स्वभाव आहे, आता मी तो कसा बदलणार, अशी गंगेची आर्तभावाने स्तुती करत आहे. आज गंगा मैया 37 पायऱ्या चढून वर आलेली आहे. उर्वरित श्लोक आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी गंगेची आरती करून समारोप करायचा आहे. ओम जय गंगे माता, मैया श्री गंगे माता, जो नर तुमको ध्याता, जो नर तुमको ध्याता, मनोवांछित फल पाता. ओम जय गंगे माता. चंद्र सी ज्योत तुम्हारी, जल निर्मल आता. मैया जल निर्मल आता. शरण पड़े जो तेरी, शरण पड़े जो तेरी, सो नर तर जाता. ओम जय गंगे माता. पुत्र सगर के तारे, सब जग को ज्ञाता. मैया सब जग को ज्ञाता. रूपा दृष्टि तुम्हारी, रूपा दृष्टि तुम्हारी, त्रिभुवन सुखदाता. ओम जय गंगे माता. आरती मात तुम्हारी, जो जननी जगाता. मैया जो जननी तगाता. दास वही जो सहज में, दास वही जो सहज में, मुक्ति को पाता. ओम जय गंगे माता. एक ही बार जो तेरी शरणागति आता. मैया शरणागति आता. यम की त्रास मिटा कर, यम की त्रास मिटा कर, परम गति पाता. ओम जय गंगे माता. ओम जय गंगे माता. मैया श्री गंगे माता. जो नर तुमको ध्याता, जो नर तुमको ध्याता, मनोवांछित फल पाता. ओम जय गंगे माता. गंगा माता की जय. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते.